वळूयात पुढल्या बातमीकडे। महाराष्ट्र तुझ्या बापाचा आहे का, संजय केनेकर यांनी जलील यांच्यावर असं म्हणत संताप व्यक्त केलाय। संजय केनेकरांनी जलील यांच्यावर हा हल्लाबोल केलाय। तर भाजप आमदार संजय केनेकर यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। ह्या विधानापासून सुरू झालेलं राजकारण आता कुठेतरी राज्यभरामध्ये पसरलेलं आहे। ज्या पद्धतीने पाहतोय मुंब्र्यामध्ये पूर्ण मुंब्रा आम्ही हिरवं करू असं विधान जे होतं या नवीन नगरसेविकेने केलेलं होतं, त्या विधानानंतर कुठेतरी ट्रोल आणि चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत। बोलण्याचं जास्त काही वाटलं नाही, कारण तिनं आव्हाडांच्या विरोधात आव्हान केलं, आव्हाडांचे कपडे काढले, आव्हाडांची तुतारी वाजवली आणि त्याच्यामुळे मला तिचं त्या बाबतीत काही वाटलं नाही। पण हा छत्रपती संभाजीनगरचा जो हिरवा साप आहे आणि महाराष्ट्र हिरवा करण्याचे मुंगेरीलालचे हसीन सपने पाहतो, त्याला सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाहीये, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे। या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं श्री रामचंद्रांची संस्कृती वाहते आणि निश्चितपणे भगवा रंग लहराएगा ही जे आमचं आहे आणि ते भगवा रंगच लहरणार आहे। आता जरी महानगरपालिकेत तुला वाटत असेल की इतक्या नगरसेवक आणले, ह्या पसळ्याच्या छत्र्या आहे, आम्ही कधीही काढून फेकू, छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीच्या बाहेर या MIMचा आम्ही कधीच शिरकाव होऊ देणार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही नगरसेवक आलेले आहेत त्या छत्र्या आहेत आणि त्या आम्ही उपटून फेकू, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती भाजप आमदार संजय केनेकर देत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।